नमस्कार, मी सोनाली आज तुम्हाला अगदी ट्रेंडिंगला असलेले ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग दाखवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा। तर अस्तर घ्यायचे, अस्तरची 4 लेअर घडी करायची आहे। मागचा आणि पुढचा भाग एकत्र कट करणार आहोत। तर 11 इंच रुंदी असलेले ब्लाउज असणार आहे, म्हणजे 34 साइजचे हे ब्लाउज आहे। ब्लाउजची उंची ही 14 इंच आहे, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, मार्क करून घ्यायचे आणि 2 इंचाचा नेक रुंदी असणार आहे। शोल्डर हे 3.5 इंचाचे असणार आहे, मार्क करायचे, लाइन ड्रॉ करून घ्यायची। मोंडा हा 3.5 इंचांवर घ्यायचा आहे। अगदी ट्रेंडिंग असलेले हे ब्लाउज आहे आणि 1.5 इंचांवर आर्महोलची गोलाई घ्यायची। फ्रंटला 1 इंचांनी आर्महोलची गोलाई घ्यायची। पॅटर्न ड्रॉ करायचे, सरळ लाईन खालच्या साईडला आखून घ्यायची। तर पुढचा नेक 4.5 इंचांचा असणार आहे। गोलाकार आकार द्यायचा आहे। पुढचा नेक हा कमीच असणार आहे। पॅटर्न कट करून घ्यायची। सेपरेट करून घ्यायचे। पुढच्या साईडचे आर्महोल कटिंग करून घ्यायचे आणि नेक देखील कट करायचा आहे। तर या ठिकाणी मी नेक वाढवला होता, तर वाढवायची गरज नाहीये। 4.5 इंचांचाच नेक राहू द्या आणि मागच्या साईडचा नेक देखील 7.5 किंवा 8 इंचांवर घ्या, म्हणजे छातीजवळ किंवा मुंड्याजवळ रिंकल पडणार नाही। 2 इंचांवरच नेकची रुंदी असणार आहे, खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने। गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे, किंवा तुम्हाला जर डिझायनर गळा हवा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता। अस्तरचा नेक कट करायचा आहे आणि फॅब्रिक घ्यायचे। फॅब्रिकवर मागचा पार्ट ठेवायचा आहे। मागच्या पार्टला कट करायची, पिन अटॅच करायची, म्हणजे अस्तर आणि फॅब्रिक सरकत नाही। त्यानंतर फ्रंटचा पार्ट ठेवायचा आहे, तो देखील कट करायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। अगदी ट्रेंडिंगला असणारे जे फुगा स्लीव्ज आहे, स्लीवलेस स्लीव्ज ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग दाखवलेला आहे। त्यानंतर स्लीव्जसाठी कापड घ्यायची। तर सिल्कचे हे कापड आहे, उंची ही 8 इंचाची घ्यायची आहे। अशा पद्धतीने आणि दोघही पार्ट सेपरेट करायचे। स्टिच करायला घ्यायचे ब्लाउज। तर आधी आपल्याला मागचा पार्ट स्टिच करायचा आहे, म्हणजे शिलाई करायचा आहे। अस्तर फॅब्रिकवर ठेवून घ्यायचे। अंडरग्राउंड स्टिचिंगचा हा ब्लाउज असणार आहे। तर पिन अटॅच करायचे आहे तिघही साईडला। नेकला स्टिच करत यायचे, 1/2 इंच जागा सोडून शिलाई टाकत यायचे। त्यानंतर आर्महोलला देखील स्टिच करत यायचे। दोघही साईडला मोंढ्याला शिलाई टाकायची, 1/2 इंच जागा सोडून। खालच्या दिशेला देखील, कमरेच्या दिशेने देखील 1/2 इंच जागा सोडून शिलाई टाकत यायचे। कट्स द्यायचे, पलटवताना फिनिशिंग छान येते। आणि मधला नेकचा भाग कट करून घ्यायचा आहे, एक्स्ट्रा असलेला। कट्स द्यायचे नेकला देखील। त्यानंतर पिना काढून घ्यायच्या आहे आणि फॅब्रिक उलटवून घ्यायची। खूप सुंदर अशी फिनिशिंग येते अशा पद्धतीने ब्लाउज स्टिच केले तर।
अगदी परफेक्ट ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग दाखवलेलं आहे। तर अशा पद्धतीने पलटवून घेतलेले आणि नेकला वरच्या दिशेने शिलाई टाकत यायची। आर्मोलला देखील वरच्या दिशेने शिलाई टाकत यायचे, म्हणजे सगळ्या बाजूला आपल्याला वरच्या दिशेने शिलाई टाकत यायचे। कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज त्वरित पाहता येतील। सगळ्या साईजचे ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग दाखवलेले, तर वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज ह्या ठिकाणी दाखवलेली, ते देखील तुम्ही वॉच करू शकता। तर अशा पद्धतीने आपले बॅक पार्ट टिच करून झालेले, तर त्यानंतर टक्स टाकायचा आहे। टक्स हा शोल्डरच्या सेंटरला घ्यायचा आहे आणि टक्सची उंची ही गळ्याच्या खालीच असणार आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही 4 इंचाचा टक्स घ्या आणि टक्सची रुंदी देखील 4 इंचाची किंवा 4.5 इंचाची घेऊ शकतात, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। अशा पद्धतीने टक्स देखील तुम्ही मार्क करू शकता। तर 4 इंचाची हाईट असलेला टक्स ह्या ठिकाणी असणार आहे। बॅक पार्ट आपले तयार करून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायची। तर फ्रंट पार्ट आपण सेपरेट करून घेतलेली दोघंही। तर फ्रंट पार्टच्या फॅब्रिकवर अस्तर ठेवायचे आणि नेकच्या दिशेने आधी टिच करत यायचे, मार्क केलेल्या भागावर टिच करत यायचे। आधी नेकला टिच करायचे, त्यानंतर आर्महोलला टिच करायची, 1/2 इंचांची जागा सोडून। हे देखील अंडरग्राऊंड फोल्डिंगचे असणार आहे। खालच्या दिशेने कमरेला देखील 1/2 इंचांनी शिलाई टाकत यायचे। तर दोघही साईडला सेम प्रोसेस करायची। कुठल्याही दिशेला आपल्याला ओपन दिसणार नाही, अशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग असणार आहे। तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज त्वरित पाहता येतील। कट्स द्यायचे, कट्स दिल्याने फिनिशिंग खूप सुंदर अशी येते। उलटवून घ्यायचा आहे तो पार्ट आणि वरच्या दिशेने परत फोल्डिंग केलेल्या भागाला शिलाई टाकत यायची। तिघही साईडला आपल्याला अशा पद्धतीने शिलाई टाकायची। पुढच्या साईडच्या पार्टला, खालच्या कमरेला देखील शिलाई टाकायची। दुसरा पार्ट देखील उलटवून घ्यायचा आहे, त्यावर देखील आपल्याला सेम प्रोसेस करायची, वरच्या दिशेने शिलाई टाकायची। दोघही पार्ट आपले तयार करून झालेले पुढचे। त्यानंतर आपल्याला हुक आणि लूप पट्टी लावायची। तर आधी आपल्याला लूप पट्टी लावायची, म्हणजेच आयपट्टी लावायची। तर आयपट्टी अस्तरच्या दिशेने घ्यायची, 2 इंचाची फोल्ड असलेली पट्टी घ्यायची। अशा पद्धतीने टिच करत यायचे। परत पुढच्या दिशेने तिला सेंटरला शिलाई टाकायची, त्यानंतर तिला फोल्ड करायचे। वरच्या दिशेने देखील 1/2 इंचाची पट्टी ही फोल्ड करायची व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे आणि सेंटरला सरळ शिलाई टाकायची, म्हणजेच आपले लूप्स तयार होतील त्या ठिकाणी। अशा पद्धतीने फिनिशिंग पट्टीची येऊ द्यायची। तर अशी आपली लूप्स पट्टी तयार करून झालेली। लूप्सचा सेंटर काढायचा आहे आणि 5ही लूप्स मार्किंग करायची आणि व्ही आकाराचे लूप्स हे मशीनच्या शिलाईने येऊ द्यायचे। मार्क केलेल्या जागेवर व्ही आकाराचे लूप्स आपले 5ही ठिकाणी येणार आहेत। तर अशा पद्धतीने लूप्स आपले शिलाईद्वारे देखील टाकू शकतो किंवा तुम्ही हात शिलाईने देखील लूप्स हे टाकू शकता।
तर अशा पद्धतीने 5ही लूप्स आपले तयार करून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला हुकपट्टी लावायची. हुकपट्टी देखील 1.5 इंचाची घ्यायची आणि फॅब्रिकच्या दिशेने ठेवायची. शिलाई टाकत यायची. त्यानंतर अस्तरच्या दिशेने वर शिलाई टाकायची आणि फोल्ड करायची पट्टी. फोल्ड पट्टीला परत काटाच्या दिशेने शिलाई टाकत यायची. म्हणजेच हुक पट्टी ही आपली लावून होणार आहे. तर असे आपले पुढच्या साईडचे पार्ट आणि मागच्या साईडचे पार्ट तयार करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला स्लीव्हचे कापड घ्यायची. अगदी ट्रेंडिंगला असलेली ही स्लीव्ज आहे. तर खूप सुंदर दिसते अशा पद्धतीने स्लीव्हचा जो काटाचा भाग आहे ओपन असलेला तो अशा पद्धतीने टिच करत यायचा आहे. आधी फोल्ड करत यायचा आहे. त्यानंतर फ्रिल तयार करायची आहे व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे. अगदी छोट्या छोट्या फ्रिल्स आपल्याला येऊ द्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या फ्रिल्स तयार करून झालेल्या आहेत. तर दुसऱ्या साईडला देखील आपल्याला सेम तशाच फ्रिल तयार करायच्या आहे. ही आपली ट्रेंडिंग असलेली स्लीव्ज तयार होणार आहे. अगदी सुंदर दिसते अशा पद्धतीचे स्लीव्ज. तर दोघी स्लीव्ज आपल्या तयार करून झालेल्या आहेत. स्लीव्ज आपल्याला कशा पद्धतीने शोल्डरला लावायच्या आहेत तर त्या तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता. अंडरग्राऊंड फोल्डिंगच्याच ह्या स्लीव्ज असणार आहे. तर अशा पद्धतीने वरचे शोल्डर हे आतल्या दिशेने स्लीव्जला त्या शोल्डरच्या दिशेने घ्यायचे आणि अंडरग्राऊंड अशी ही शिलाई दिसणार आहे. म्हणजेच आतल्या आत ही शिलाई असणार आहे, वरच्या दिशेने दिसणार नाही. अशा पद्धतीने स्लीव्ज या अटॅच होणार आहे. तर डबल शिलाई येऊ द्यायची आहे. एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने स्लीव्ज आपले ही लावून होणार आहे. तर स्लीव्हचा हा एक भाग आपला पॅक करून झालेला आहे. तर दुसरा भाग देखील त्याच पद्धतीने घ्यायचा आहे. पुढचा पार्ट घ्यायचा आहे. पुढच्या पार्टला अशा पद्धतीने आतमध्ये शोल्डर टाकायचे. त्यानंतर स्लीव्ज टाकायची. त्या शोल्डरमध्ये पुढच्या भागाच्या शोल्डरमध्ये स्लीव्ज अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि परत शोल्डरच्या दिशेने डबल शिलाई ही येऊ द्यायची. तर अंडरग्राऊंड अशी ही स्लीव्ज पॅक होणार आहे. तर अगदी ट्रेंडिंगला हा ब्लाऊज चालतो आहे. तर तुम्ही देखील तुमचा ब्लाऊज घरच्या घरी टिच करू शकता. अशा पद्धतीने डिझायनर असा ब्लाऊज तुम्ही घरच्या घरी टिच करू शकता. तर त्याच पद्धतीने परत आपल्याला स्लीव्ज अटॅच करायची आहे. शोल्डरच्या दिशेने स्लीव्जला अशा पद्धतीने पॅक करायची आणि डबल शिलाई येऊ द्यायची. सेम प्रोसेस दोघही स्लीव्ह. पुढच्या भागाला देखील त्याच पद्धतीने सेम प्रोसेसने स्लीव्ज पॅक करायची आहे आणि शोल्डरच्या दिशेने डबल शिलाई ही टाकायची. तर फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर दिसते अशा पद्धतीने स्लीव्ज लावली. तर दोघही स्लीव्ज आपल्या लावून झालेल्या आहे. तर स्लीव्जचा लुक तुम्ही पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीने ट्रेंडिंगला असलेला ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग झालेला आहे. तर ह्या स्लीव्जचा जो आर्महोल असतो तो कमी असतो, तेव्हाच ही स्लीव्ज परफेक्ट फिटिंगमध्ये बसत असते. तर परफेक्ट फिटिंगचा हा व्हिडिओ आहे तो तर तुम्ही पाहू शकता आणि तुमचा ब्लाऊज डिझायनर असा करू शकता. त्यानंतर आपल्याला साईड फिटिंग करायची आधी. तर साईड फिटिंगला अशा पद्धतीने वरच्या दिशेने काटावर शिलाई येऊ द्यायची आहे. दोघही साईडला सेम प्रोसेस करायची. काठावर शिलाई येऊ द्यायची. पुढच्या साईडचा टक्स आपला बाकी आहे, त्याआधी आपल्याला साईड फिटिंग करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला
टक्स हा टाकायचा आहे. त्यानंतर उलटवून घ्यायचे आणि काठावर 2 शिलाई ह्या येऊ द्यायच्या आहे. त्यानंतर छातीचे मेजरमेंट मार्क करायचे. लूप साईडला 9 इंचांवर मार्क करायचे आणि हुक साईडला आपल्याला 9 इंचांवर मार्क करायचे. त्यानंतर पुढच्या दिशेला टक्स घ्यायचा आहे. टक्स हा शोल्डरच्या सेंटरला घ्यायचा आहे व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे आणि 4 इंचांची हाईट असलेला टक्स असणार आहे. तर 1 टक्स असलेले हे ब्लाउज आहे आणि खालच्या दिशेला 1 इंच असणार आहे. अशा पद्धतीने तिरकस टक्स डबल शिलाई घ्यायची. तर दोघही साईडला सेम टक्स घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा टक्स आपला आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला देखील टक्सची उंची ही 4 इंचच घ्यायची आहे आणि 1 इंच खालच्या दिशेने असणार आहे. अशा पद्धतीने तिरकस टक्स डबल शिलाई ही येऊ द्यायची. त्यानंतर कमरेचा भाग म्हणजे कंबर फिटिंग मार्क करून घ्यायची. टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि 30 इंचांवर मार्क करायचे आणि साइड फिटिंग ही परत करून घ्यायची व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे. दोघही साइडला सेम साइड फिटिंग ही करायची. टक्स हा तुम्ही सुरुवातीला देखील टक्स फ्रंटला घेऊ शकता किंवा फिटिंग करत असताना देखील पुढचा टक्स हा तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपले हे ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग करून झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनला क्लिक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल.